स्वतःच्या गीतासाठी सुरेश सातपुते सर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुळकोटी शाळेसाठी त्यांनी ते बक्षीस दिलेलं आहे. दादासो पिसाळ यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आत्ताच्या गीतासाठी आलेलं आहे. तर आपणा समोर हे डोंबारी लोक आलेले आहेत, यांचं जोरदार गाण्याने आपण स्वागत करूया. दिवड शाळेचे शिक्षक, हरहुन्नरी शिक्षक माननीय सगर सर, पांडुरंग सगर सर आणि त्यांच्या सहकार्यांनी हे गीत बसवलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप कौतुक. सगर सरांचा नेहमीच हटके अंदाज असतो. प्रत्येक बाल आनंद मेळाव्यासाठी ते अथक परिश्रम घेऊन एक वेगवेगळे गाण्यांचे नमुने प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड मधील या शिक्षक स्टाफने अतिशय सुंदर असं डोंबारी गीत बसवलेलं आहे. या गीताचा आनंद पळसवड्यामध्ये, पळसवड्यातील तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बालाजी जाधव सर, बिरादार सर आणि सगर सर, तसेच आपल्या पळसवडे मधले सुपुत्र शेळके सर हे या दिवड शाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून, या सर्वांच्या प्रयत्नातून हे डोंबारी गीत आपल्या समोर सादर होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड. प्रिन्स चव्हाण कुठं असेल त्यांनी स्टेजवर यायचं आहे. प्रिन्स चव्हाण मुलगा सगर सर त्यांना शोधतायत. बहुतेक मुख्य भूमिकेत तो असावा. अहो मग स्टेज येत नाही हो, असं तिरकं दिसतंय हो. मग दिसणार तुम्हाला परत, मग तिरकं दिसणार तुम्हाला. मग आम्ही जर बाहेर गेलो ना, मग तिरकं दिसणार सगळं. मग ही दोघं काय बाजूला स्टार्ट करू दे का सर? मागच्या दिवसाने मागची उभी राहतात. त्याला तुम्ही सांगा ना सर, तुम्ही बसू. नाही, आपला पसारा खरंच खूप मोठा आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे डोंबारी कला आता आजकाल आपल्याला पाहायला दुर्मिळच होत आहे. तरी देखील विविध महाराष्ट्रातल्या कला संस्कृती जपत विविध शाळा या गोष्टी जपत आहेत. तसेच आपले सगर सर विशेषतः या वेगवेगळ्या कला संस्कृतीला वाव देत जपत आपण ही संस्कृती पुढे नेत आहोत. या दिवड शाळेच्या सर्व स्टाफला एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 2 3 स्टार्ट.
ऊन डोईवरी आले वाट संपता संपेना पोटी भडकली आग दाह निघता मिटेना छोटे एवढेसे पाय चालू न थकले येता छोटू कलेगाव इथे डोंबारी थांबले येता छोटू कलेगाव इथे डोंबारी थांबले